जे नाथ प्रतिष्ठान होणारी श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवावरती टीका करतात त्या सर्व टीकाकारांना मला एकच उत्तर द्यायचं आहे, अरे हीच ते नाथ प्रतिष्ठान ज्या नाथ प्रतिष्ठाननी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची, अनाथ शेतकऱ्याची, अनाथ आईची भविष्य मुलीचं कन्यादान करायचं भाग्य हे नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळालं. मधल्या काळात 2 वर्ष लॉकडाऊन होता. त्या लॉकडाऊनचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. पहिल्या 4 महिन्यात या मतदारसंघातल्या प्रत्येक घरात सर्वच्या सर्व राशन पोहोचवण्याचं काम नाथ प्रतिष्ठानने केलंय का नाही, हो का नाही? 2018 ज्यावेळेस आपल्याकडे दुष्काळाला प्यायला पाणी नव्हतं, पाणी नसताना आमचा प्रत्येक नगरसेवक सहकारी तुमच्या विनंती करतो धनंजय मुंडे साहेबांना की आपण आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी संवाद साधावा. धन्यवाद. नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं श्री वैद्यनाथ गणेश महोत्सव 19व्या वर्षात पदार्पण करत आहे. 19 वर्षाच्या या नाथ प्रतिष्ठानचे आपण सर्वजण नाथ प्रतिष्ठानच्या या वाटचालीचे साक्षीदार आहात. अनेक मान्यवर कलाकार या परळी नगरीमध्ये, प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण आणले. पण आज आपल्या सर्वांचं म्हणल्यापेक्षा ज्यांना एका आगळ्या वेगळ्या पदवीनी नावाने आज संबंध जगभर ज्यांना ओळखलं जातं त्या रश्मिका वंदना राहिल्या नाहीत. त्या शबंध राष्ट्राचं क्रश राहिल्यात, म्हणजे इट इज नॅशनल क्रश नाऊ. आजच्या या उद्घाटन समारंभाला रश्मिका मंदना इथं आलेल्या आहेत. थोड्या वेळात कृती सानोन पण इथं येत आहेत. त्याच्यामुळं त्या दोघी निघून गेल्यानंतर आमची इथं काय गरज राहील असं वाटत नाही. गेली 19 वर्ष ज्या नाथ प्रतिष्ठानला आज एक आगळं वेगळं सामाजिक साहित्य, कला, क्रीडा याच्यामध्ये अनेक सहकार्याने आपला जीव पणाला लावून आज हे नाथ प्रतिष्ठान उभं केलं. आजपर्यंत ज्यांचं या नाथ प्रतिष्ठान मध्ये योगदान आहे त्या सर्वांचे मी 19व्या वर्षात पदार्पण करत असताना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. मला माहित होतं, मी वाल्मिकांना सहित माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चा केली की या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच 1-1.5 महिन्यापूर्वी या सर्व तारकांना आपण या ठिकाणी त्यांचं मानधन देऊन इथं येण्याचा आग्रह धरला, त्यांचा तारीख निश्चित केली. या तारखा निश्चित झाल्या आणि आपलं दुर्दैवानं 4 दिवसापासून पाऊस या ठिकाणी पडला. आणि अशा भयंकर पावसामध्ये सुद्धा आज या श्री नाथ वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या परळी वैद्यनाथील मावल्या, अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भाऊ आणि वडीलधारी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो.
अगोदरच मी कृषी मंत्री आहे, त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे, पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावं लागतात, पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात, आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग तर उचक्याही लागतात आणि पोटही दुखतं. आणि अशा भयंकर 4 दिवसापूर्वीच्या परिस्थितीत मी माध्यमाच्या माध्यमातून आज जे नाथ प्रतिष्ठान होणारी श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवावरती टीका करतात, त्या सर्व टीकाकारांना मला एकच उत्तर द्यायचं आहे, अरे हीच ते नाथ प्रतिष्ठान ज्या नाथ प्रतिष्ठाननी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची, अनाथ शेतकऱ्याची, अनाथ आईची 2200 मुलीचं कन्यादान करायचं भाग्य हे नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळालं. मधल्या काळात 2 वर्ष लॉकडाऊन आला, त्या लॉकडाऊनचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. पहिल्या 4 महिन्यात या मतदारसंघातल्या प्रत्येक घरात सर्वच्या सर्व राशन पोहोचवण्याचं काम नाथ प्रतिष्ठाननी केलं का नाही, हो का नाही? 2018ला ज्या वेळेस आपल्याकडे दुष्काळ आला, प्यायला पाणी नव्हतं, पाणी नसताना आमचा प्रत्येक नगरसेवक सहकारी तुमच्या दरवाजाला खटखटात लावून तुम्हाला पाणी पाजायचं काम करत होतं का नाही? ज्या वेळेस कोविड आला, ज्याला ज्याला कोविडची लागण झाली, लागण झाल्यानंतर ज्या ज्या पेशंटला रेमडेसिवीरची गरज होती त्या पेशंटला नाथ प्रतिष्ठाननी फुकट रेमडेसिवीर दिलं का नाही? एवढंच नाही, जो कोविडचा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला घरचं कोण भेटायला येत नव्हतं, पण माझे जिवलग सहकारी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सुद्धा घेऊन त्या कोविडच्या पेशंटला भेटायला येत होते. हे कधीही विसरता येणार नाही. हे सामाजिक काम नाथ प्रतिष्ठानचं आहे. पण या सामाजिक नाथ प्रतिष्ठानच्या कामाला असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे, लाज वाटली पाहिजे. मी वेगळ्या भाषेत नाही, शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय, बाबा तुझ्या का पोटात दुखत आहे? अरे आमच्या भगिनीने जर आपली कला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ती कला तुम्ही त्या कलेला शेवू देऊ नका. जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा, पण एक जर आमची भगिनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही. हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतोय. हो, हा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव दरवर्षी होणार. फार अति नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही, पण माझ्या काही सूचना आहेत. ज्या दिवशी गणपती बसतो अण्णा, त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा.
अभूतपूर्व कार्यक्रम. अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठाननी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. यावर्षी अल्ताफ राजा असेल, अजीज नादाचे नातू असतील, हे दोघं या देशात नाहीत परदेशात आहेत म्हणून कव्वालीचा कार्यक्रम घेता आला नाही. पण लावणीपासून भीमगीतापर्यंत आणि नाटकापासून चला हाऊ चला हवा येऊ द्यापासून सर्वच्या सर्व. और इतना ही नहीं, इस बार स्मृतिका जी अजय अतुल दूसरी बार यहां पे कॉन्सर्ट करने आ रहे हैं. अजय अतुल दोनदा या ठिकाणी कॉन्सर्ट करायला येत आहेत.